लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी, ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली, मालकाच्या घरी लक्ष्मी आली, गौराई आली गौराई आली, कोणत्या पावलाने? हळदी कुंकवाच्या, हिऱ्या मानकांच्या. नमस्कार. गणरायाचे आगमन झाल्यानंतर गौरीचा, महालक्ष्मीचा उत्सव साजरा करण्यासाठी अख्खा महाराष्ट्र तयारीला लागतो. ज्येष्ठा गौरी आवाहन, ज्येष्ठा गौरी पूजन आणि ज्येष्ठा गौरी विसर्जन असे 3 दिवस चालणाऱ्या उत्सवाला फार महत्त्व असते. चला तर या सणाचे महत्त्व, माहिती जाणून घेऊया. भाद्रपद महिना सुरू झाला की हरितालिका व्रत, त्यानंतर बाप्पांचे आगमन आणि महालक्ष्मी, गौराई किंवा गौरी गणपती असे देखील या सणाला म्हणतात. गौरीचे आगमन ज्येष्ठा नक्षत्रावर होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. महाराष्ट्रात या सणाचे मोठे महत्त्व पाहायला मिळते. स्त्रिया सर्व साज शृंगार करून गौरी घरी आणतात. हा सण जरी एकच असला तरी त्याचे स्वरूप, पद्धती, रीती, परंपरा मात्र प्रत्येक भागात वेगवेगळ्या पाहायला मिळतात. आपल्याकडे मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश अशा विविध भागात गौरीचा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कुठे पूर्ण गौरीचे रूप असते, तर कुठे फक्त मुखवटेच, तर कुठे राशींची पूजा, तर कुठे खड्याच्या गारगोटीच्या गौरी असतात. संध्याकाळी तिची विधिवत आरती करून गौरीला आमंत्रण दिले जाते. मखर सजविले जाते. आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना तामन, पळी, भांडे घंटेने आवाज करत वाजवत गौरीला आत आणतात. त्यानंतर त्यांची स्थापना करून नैवेद्य आरती केली जाते. या पहिल्या दिवसाच्या पद्धतीला गौरी आवाहन करणे असे संबोधतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची महापूजा, महाआरती, महानैवेद्य केले जाते. पूर्वी ताटात मावणार नाहीत इतके पदार्थ करण्याची परंपरा होती. हे देखील सुबत्ता आणि समृद्धीचं प्रतीक आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी सायंकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील केला जातो. गौरी ही पार्वतीचे रूप असून ती गणपती बाप्पांची आई मानली जाते. काही भागात गौरीला महालक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणूनच या दिवसांना महालक्ष्मी पूजा असेही म्हणतात. माहेरवाशीन 3 दिवस गौरीचा पाहुणचार करतात. यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन रविवारी 31 ऑगस्ट 2025 ला असून 1 सप्टेंबर 2025 रोजी ज्येष्ठा गौरी पूजन होईल. सकाळी 5:59 ते संध्याकाळी 6:43 वेळेत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. 2 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरीचे विसर्जन केले जाईल. आपल्या सौभाग्याचे रक्षण व्हावे म्हणून देव स्त्रियांनी श्री महालक्ष्मीची आराधना केली. देवी शक्ती प्रकट झाली व तिने राक्षसी वृत्तीचा नाश केला. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरी पूजनाचा सण साजरा करण्याची प्रथा निर्माण झाली. हा सण स्त्रिया फार भक्तिभावाने साजरा करतात आणि घरातील सर्वजण एकत्र येऊन गौरीसाठी आपापल्या पद्धतीने, आपापल्या परंपरेने, आपापल्या चालीरीतीने गौरीची पूजा करतात. सोन्या मोत्यांच्या पावली माझ्या अंगणी आली ग गौराई, पंचपक्वान्न झिम्मा फुगडी, पूजा आरतीची करा हो घाई. गौरीच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी व आरोग्य लाभो हीच प्रार्थना. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.